नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण मकापासून भजी बनवते। अगदीच कुरकुरीत होते बघा, टेस्टी होते। आता पावसाळ्यात असं कुरकुरीत भजी खायला छान वाटतं आणि आपण मकापासून बनवते। पावसाळ्यात कशी मकाची कणस जास्त येते ती, आता सीजन चालू आहे, भरपूर सारे अशी मका आणून आपण बनवूया। मी 2 कणस सोलून घेतलेली बघा आता अशा पद्धतीने। जरी तुमची कवळी कणस असली तर तुम्ही सुरीने असं काढून घेऊ शकताय। कवळी कणसाचं निबार असली तर सोलून घ्यायची। ह्याला कोण कॉर्नफ्लॉवरची भजी पण म्हणतात, पण आपण मक्याचं भजी बोलतोय। आता आपण मका बारीक करून घेऊया। मिक्सरमध्ये पण फिरवून घ्यायचं, चालू बंद करून मिक्सरमध्ये। पण मी आता ह्याच्यात करते, कांदा चॉपिंग करते त्याच्यामध्ये। आणि ही भजी खूप टेस्टी लागते बघा। अशा पद्धतीने मी मका बारीक करून घेते। आता एकदम सगळी बसणार नाही, नंतर अजून करील। लगे पटकन हे बारीक होते। ह्याच्यात झाकण बंद करून घेऊया, चालू करूया। आता जास्त पण बारीक करायचं नाही, आपल्याला दरदरात ठेवायचे। मका दिसली पाहिजे, दाताखाली आल्यावर भाज्यात छान लागते। बघा अशा पद्धतीने बारीक झाले। जास्त बारीक पण आणि जास्त मोठी पण नाही। तर आता आपण काढून घेऊया। अर्धी अर्धी झालेली आहे। एका भांड्यात काढून घेऊया आपण। आता त्याच्यामध्ये एक कांदा बारीक करून घ्यायचा आपण। मोठं मोठं काप करून घालायचं, पटकन बारीक होते। कांदा घातल्यामुळे भजीला आपली छान टेस्ट येते बघा, अजून चव वाढते। पावसाळ्यात कसं चटपटीत आपल्याला खावंसं वाटतं, म्हणून आज गरमागरम भजी बनवूया मकापासून। कांदा पण आपण बारीक करून घेऊया। अगदी 2 मिनिटात कांदा बारीक होते बघा, जास्त वेळ लागत नाही। बघा झाला बारीक। आता कांदा पण मिक्स करून घेऊया मकाच्या ह्याच्यात। एक वाटी बेसन घेतले आपण आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले। तांदळाच्या पिठामुळे भजी आपलं कुरकुरीत होते। आता चवीपुरतं मीठ घाले, लाल तिखट घाले, ओवा घाले, हातावर चोळून घालायचं, जिरा पावडर घाले, धना पावडर घाले। भजी करताना हातावर ओवा चोळून घालायचं, म्हणजे टेस्ट वाढते आणि खमंग लागतात भाजी। हळद घाले 1 चमचा अर्धा। एक 4-5 कढीपत्त्याची पानं बारीक घालायची करून, भाज्यात टेस्ट वाढते बघा। भाज्यात छान चव येते कढीपत्ता घालून, तर बघा तुम्ही खूप छान लागते। कोथिंबीर घाले, एक चिमटभर आपण सोडा घातलाय। सगळं आपल्यात मक्याला लागलं पाहिजे, पीठ चुळून घेऊया, एकजीव झाला पाहिजे सगळ्या मसाल्याचा। ते चुळून घेतला, थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया आपण। आता त्या भांड्यात थोडंसं पाणी घातलं होतं आणि मी ओतले, लागलं तर अजून वापरायचं आपल्याला, पाणी लागणारच आहे। थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया आपण।
तर गॅसवर मी कढई पण ठेवले तेल गरम करायला साईडला. तर अशा पद्धतीत थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. जास्त एकदम पाणी वाटायचं नाही, पातळ होईल. तेल पण गरम झाले तर एक एक भजी सोडून घेऊया. जेवढं तेलामध्ये बसतात तेवढं आपण भजी सोडणार आहे. आणि 1 मिनिट भरून पलटी करायचं. लगेच पलटी करायचं नाही, खालची बाजू चांगल्याच खरपूस तळून निघली पाहिजे. छोट्या झाऱ्यानं थोडं थोडं तेल असं सारून घ्यायचं. तर आता पलटी करून घेऊया आपण. आलटून पालटून घ्यायचं. दोन्ही साईडनं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं कुरकुरीत होईपर्यंत. असं मक्याचं भजी तुम्ही करून बघा नक्कीच, खूप टेस्टी लागते. आता आणि ज्या उष्टी सीझनमध्ये आपण खाल्लेलं ना, जास्त चवी लागते ती. आता काढून घेऊया पूर्ण तेल नितळून. एक टिश्यू पेपर ठेवायचा ताटामध्ये, काढून घ्यायचं. त्याच पद्धतीने आपण आता दुसरी पण बॅच टाकले आणि तळून घेऊया. आता भजी तळल्या, सर्व भजी तळून घेतल्यात बघा. मक्याचं अजिबात तेलकट झालं नाही, तर अगदीच कुरकुरीत झाल्यात. धन्यवाद. बाय बाय.